आरामदायक वातावरणात स्टडी करत आहे. आमच्या सोसायटीमध्ये एक सुंदर असं महादेवांचं मंदिर आहे. आता सोसायटीमध्ये दररोज सकाळी सर्वजण जे आहेत योगासाठी येत असतात. मस्तपैकी AC आहे आणि असं एकदम सुंदर असं वातावरणात इथे योगा केला जातो. सोसायटीमध्ये जिम आहे आणि याच्यामध्ये या सोसायटीमध्ये आपण फक्त ओनरसाठी जिम ठेवलेली आहे, काहीतरी वेगळं. जिममध्ये मल्टी जिम बेंच आहे, वेगवेगळ्या प्रकारचे डंबल्स आहेत. मी दत्तात्रय घारपुरे, चेअरमन प्लॅटिनम राईट सेक्टर 4 करंजाळे. तुमच्या उपक्रमामधून सांगत जा. तर सिक्युरिटीसाठी आम्ही एक सिस्टम बायोमेट्रिक सिस्टम केलेली आहे. त्याच्यामध्ये सर्व मेंबरचे फेस रिडिंग फोन्स आहेत आणि याचा उद्देश एक आहे की अनवॉन्टेड लोक बिल्डिंगमध्ये जाऊ नये. आणि ज्यावेळेला तुमच्याकडे व्हिजिटर्स येतात किंवा कोणी पाहुणे येतात त्यावेळेला वॉचमन तुम्हाला कन्फर्म करतो वगैरे तुमच्याकडे आलेले आहे सोडू का, तुम्ही हो म्हटल्यानंतरच तो सोडतो, अदरवाईज तो सोडत नाही. बाकी इथं कुरिअर, पेपरवाले, दूधवाले यांना पूर्ण बंदी आहे. फक्त मेडिसिन आणि ज्या काही मेडिकल रिलेटेड टेस्ट आहेत तेवढ्या लोकांना फक्त अलाउड केलेलं इमर्जन्सी सर्व्हिसेस त्याच्या संदर्भात आहे की ज्यावेळेला आम्ही लाईट गेलेली असतात त्यामुळे ते दाखवत नाही. ज्यावेळेला तुमचा टँक वरचा फुल असतो त्यावेळेला ग्रीन लाईट लागते. जेव्हा हॉटेल 5 मीटर जाते त्यावेळेला हा लागतो आणि ज्यावेळेला पूर्ण एमटी आहे त्यावेळेला हा लागतो. आणि ज्यावेळेला हा 5 मीटर पाण्याची लाईन लेवल खाली गेली की ऑटोमॅटिकली मोटर चालू होते ऑटोमॅटिक आणि ती परत पुन्हा टाकी फुल करते पूर्ण ऑटोमेटेड वरती तुमचं हे सेन्सर सेन्सर हे ॲप ऑपरेट करतो. सोसायटी केली की बिल्डर करून नाही हे सगळं आम्ही सोसायटी तुमच्या सोसायटीचा मेंबर आहे करणारा की बाहेर नाही हे बाहेरून हे एक कंपनी आहे ही एक ह्याच्यामध्ये म्हणजे छोटी कंपनी आहे. काही इलेक्ट्रिकल इंजिनियर मुलांनी करंजाडेमधलेच आहे, दर्शन पाटील म्हणून त्याचे तर त्यांनी ते काढलेली आहे. पण अतिशय आपल्याला 2 महिने झाले त्याचे रिझल्ट अतिशय सांगितले. आणि करंजाडेचा मेन प्रॉब्लेम काय आहे की पाण्याचं टायमिंग फिक्स नाही आहे. कधी रात्री येतं, कधी पहाटे येतं, कधी सकाळी येतं. वॉचमन एकच असल्यामुळे तो कधी कधी झोपला जातो. पाणी आलं तर वर चढलं जातं, जर त्याचं दुर्लक्ष झालं येऊन पाणी जातं, टँक मग फुल होत नाही, इश्यूज क्रिएट होतात. ह्याच्यामध्ये आता काहीच म्हणजे रोलच नाही आहे. त्यांनी फक्त इकडे जर टाकी भरली ती बंद करायची. तेवढंच की ज्यावेळेला पुढची टाकी पूर्ण पाण्याची भरते त्यावेळेला मग कसं होतं की वॉचमन जर नसेल तर ते पाणी भरून वाहतं वेस्टेज होतं. तर याची सिस्टीम अशी आहे की याच्यामध्ये अलार्म आहे, बजर आहे की जेव्हा खालची टाकी पूर्ण भरते त्यावेळेला हा बजर चालू होतो आणि बजर चालू झाल्यानंतर ऑफ करायचं बटन आणि तो जाऊन कॉक बंद करतो. म्हणजे तुमचं वाहणारं जे वेस्टेज पाणी आहे ते बंद होतं. आता ज्यावेळेला कुठं तुमच्याकडे प्रॉब्लेम येतो लाईट फ्लक्च्युएशन किंवा तुमचं फेस चेंज लो किंवा आणखीन काही जर असे प्रॉब्लेम आले तर त्यावेळेला शॉर्ट सर्किटची शक्यता असते. आणि त्यामुळे काय होतं की रात्री अपरात्री माझ्या घरामध्ये कुठं मीटरमध्ये, लिफ्टमध्ये, लॉबीमध्ये शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये पूर्ण MCB सेन्सर सिस्टम आहे ही वेगवेगळी आहे. जसं आता इथे लॉबी आणि मीटर इथं दिलेलं आहे, इथे डिस्ट्रीब्युशन बॉक्स म्हणजे सगळे ऑटोमॅटिक लागते लाईट. हां हे सगळं ऑटोमॅटिक होतं. ज्यावेळेला काही प्रॉब्लेम येतो आणि आता आग लागण्याची शक्यता आहे त्यावेळेला ड्रॉप होते. माझं नाव नफराम बहुमारी. सोसायटीचं नाव आहे ट्रायसिटी लक्झरिया सहकारी गृहनिर्माण संस्था. माझ्याकडे पद आहे अध्यक्षपद. आपली सोसायटीच्या माध्यमातून सर्वप्रथम मोठा जो आपण प्रोजेक्ट राबवला तो सौर 70 किलोवॅटचा राबवला आहे आणि आता तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. जो आपला लाईटचा एक इश्यू होता तो सर्वात मोठा आपण घेतला आहे.
कारण की लाईट बिल म्हणजे वेळोवेळी लाईट जायची की लाईट जायच्याचा विषय नाही आहे. हम्म. आपल्याला जे बिलं यायची ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे 3.5-4 लाखापर्यंत बिलं गेली. अच्छा. तर ते आता आपण लगभग झिरोवरती पण आणलं. मग त्या तुमच्या त्या युनिटमध्ये आपण काय काय अंतर्भूत केलेलं आहे सोसायटीचं? पूर्ण टोटली कॉमन एरिया, टोटल 4 लिफ्ट, टोटल हा कॉमन एरियामधलं जे टफ एरियाची लाईट आपल्या लिफ्ट 4 लिफ्टच्या बरोबर, passage light वगैरे. पॅसेज लाईट पूर्ण Okay, जो okay. सोसायटीचं जेवढं कन्झम्पशन आहे हा. लाईटचं तेवढं टोटली कव्हर केलं. वैयक्तिकरित्या सोडून सर्वच वैयक्तिकरित्या त्याला काय असं ठराविक टायमिंग वगैरे तुम्ही ठेवलेलं आहे की आता हे नियोजन कसं करतात? नाही, नियोजन ते कसं असतं सर, हम्म. आपण आपली ऊर्जा आपण जनरेशन करतो याच्यात आणि ती ऊर्जा जनरेशन करून त्यांनी ग्रीड आहे, तो ग्रीडला ती जाते डायरेक्ट MSCDCL हम्म. आणि MSCDCL कडे साठवली जाते ती. हा, storage आहे. आपल्याकडे स्टोरेज नाही ना, नाही, आपल्याकडे नाही. स्टोरेज करणार आहे. मग तिथून आपण ऊर्जा आता रिसेंटली यूज कोणती करतो त्यांचीच करतो, हम्म. परंतु जो आपली युनिट आहे ते एक वाचतात. जनरेशन युनिट आणि त्यांचे युनिट आपण वापरलेले युनिट ह्यातनं बायफर्केशन करून जर आपण एक वर्षाने त्याचा डेटा असतो, वर्षाने आपण किती वापरले, जर आपण वापरले जास्त असतील समजा 100 युनिट आपले जळले, तुम्हाला बेनिफिट मिळाले यस याच्यात? यस यस बेनिफिट म्हणजे आता नाही, झालं बेनिफिट की- म्हणजे तसं नाही मला म्हणायचं. काय होतं, जास्त सौर तुम्ही तयार केल्यानंतर तुमचं युनिट कमी वापरलं गेलं असेल. हो, as तर compared मग to- त्याचं 3 रुपये 28 पैसे दर आहे आपल्याला हा. आपल्याला भेटणार सोसायटीला. सोसायटीला ते भेटणार. मार्च एंडिंगच्या नंतर त्यांचं जे म्हणजे असं झालं कधी? यस यस हा, कारण हे फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट आपल्याला भारत सरकारकडून 12,60,000 रुपये आपली सबसिडी भेटली. अनुदान मिळालं. अनुदान भेटलं. अनुदान. ती डायरेक्ट आपल्या सोसायटीच्या अकाउंटला चालली ती. त्यामुळे लगभग आपला जो 40 लाखाचा प्रोजेक्ट होता त्यातले 12 लाख त्याच्यातच पण मायनस. याचा सगळा फॉलोअप सोसायटी म्हणून तुम्ही सगळ्या Yes, संबंधित yes, yes. घेऊन केला. आता आम्ही इकडे हा प्रोजेक्ट सध्या EMI स्वरूपातच घेतलेला आहे. अच्छा. संबंधित सौर ऊर्जा लिमिटेड कंपनी आहे हम्म. त्यांच्या माध्यमातून केलेला आहे. तर त्यांना आपल्याला महिन्याला आम्ही 1,55,000चा EMI देतो आणि 2 वर्षाचा EMI प्लस 2 वर्ष झाल्यानंतर 2 वर्षांमध्ये त्यांचं मेंटेनन्स पूर्ण टोटली 2 वर्षाचा ते त्याच्यातच इन्क्लुडिंग आहे. इयरली मेंटेनन्स असेल त्यात. इयरली म्हणजे त्याच्यातच आपण 2 वर्षासाठी तरी सध्या आपल्या त्या EMI मध्येच इन्क्लुडिंग आहे. आता 1,55,000. ते AMC वगैरे का त्याची काही? EMC नंतर 2 वर्षानंतर 2 वर्षानंतर लगभग EMC लाख रुपये होतं. लाख रुपये बरोबर. तुम्ही जेवढं क्लिनिंग करणार चांगल्या तुम्ही याला गुळवरती भरपूर असते मग त्या धुळीच्या माध्यमातून सेक्टर जेवढं- हे लाईटच्या संदर्भात. ठीक आहे.